नमस्कार. अकोला जिल्ह्यातील एक आपले साहेब आहेत की ज्यांनी व्हॉट्सअपला प्रश्न विचारलेला होता की सर, माझ्या मुलानं 2025 मध्ये नीट दिलेली होती आणि आता आम्हाला रिपीट करायचंय, गॅप सर्टिफिकेट लागेल का? आता आमच्या टीम कडनं रिप्लाय गेला हो. तर सरांनी परत रिप्लाय दिला आम्हाला, तर तो महत्वाचा आहे. सर तुम्ही खूप ग्रेट आहे सर. खूप खूप म्हणजे मी पब्लिकली तुमची माफी मागतोय की आम्ही तुम्हाला रिप्लाय दिला आणि असं काही नाही की तुम्ही आम्हाला मेसेजेस करायला पाहिजे म्हणून, पण आमचं चुकलं सर, आम्ही तुम्हाला रिप्लाय दिला. बघा आता 2025 ला नीट दिली होती, रिपीट करत आहे. 2026 ला कसलं गॅप लागतं? चुकीची माहिती देणे बंद करा लोकांना. सर धन्यवाद, तुमचा सल्ला खूप महत्वाचा आहे सर. मी हे जे आपल्या विद्यार्थ्यांसाठी करतोय, महाराष्ट्रीयन लोकांसाठी, तर ते तुम्हाला चुकीचं वाटतंय सर, पण तुम्ही खूप मोठे माणसं आहे सर. कारण काय, मला असं वाटतं की तुमच्या लेकराची ऍडमिशन तुम्ही विदाऊट गॅप सर्टिफिकेट कोणतंही एखादं कागद नसताना करता की काय? कारण तुमचं मोठे पण जास्त असेल सर, ओळखी पाळखी असतील, पण माझ्या सोबत जे लोक आहेत सर ते खूप गरिबांचे मुलं आहेत सर. बरेच समजा नोकरीवाले, क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, बिझनेसवाले, पण त्यांच्या सोबत जास्तीत जास्त जो ग्रुप आहे सर, तर तो खूप म्हणजे आपल्या सामान्य लोकांचा ग्रुप आहे सर, गरीब लोकांचा, आमच्या सारख्या. तर त्यामुळं त्यांना माहिती देणं गरजेचं आहे सर. तर त्यामुळे आम्हाला पब्लिक व्हिडिओ बनवायचे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला पब्लिक व्हिडिओज मधून जी माहिती दिली जाते तर ती काही चुकीची आहे का? जसं या सरांनी व्हॉट्सअपला सांगितलं की चुकीची माहिती देणे बंद करा, तर याचं प्रूफ मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि अकोला जिल्ह्याचे सर तुम्ही जर ऐकत असाल तर नक्की या व्हिडिओला सुद्धा कमेंट करा. तुम्ही कोण आहात हे बाकीच्यांना पण माहिती होऊ द्या, कारण तुमची ओळख होणं, तुम्ही खूप मोठे सर, मला माफ करा, मी तुमच्या समोर खूप लहान आहे. बघा आता आपण एक प्रूफ बघूया की जे आपल्याला ज्यावेळेस कॉलेजला ऍडमिशन करायची तर त्यावेळेस कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर हे एक पीडीएफ आहे. बघा अगोदर कॉलेजचं नाव तुम्हाला दाखवतोय, कारण प्रूफ शिवाय आपल्याला काहीच नाही बोलायचं इथं. बघा वरती कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरचं. सर एमबीबीएसचं कॉलेज आहे सर, एमबीबीएस कॉलेजचं हे पीडीएफ आहे. आता या पीडीएफ मध्ये सुरुवातीला तर फॉर्म आहे, ज्यावेळेस विद्यार्थ्याचा नंबर लागतो तर त्यावेळेस हे जे पेज आहे सर, तर यामध्ये बघा की आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागतात, तर डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे, तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे, आणि जर समजा तुम्ही रिझर्वेशन मध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे लागणार आहे. पण यामध्ये जो 16 नंबरचा पॉइंट आहे मित्रांनो, एकदा नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुम्ही कमेंट करा की ही माहिती चुकीची होती का? त्या साहेबांना दिलेली जी माहिती आम्ही की गॅप सर्टिफिकेट लागते सर, काढून ठेवा, तर ही चुकीची होती का? नक्की तुम्ही पण सांगा. बघा आता डी नंबरचा पॉइंट आहे, फॉर गॅप टेकन स्टुडंट गॅप सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे. थोडक्यात आपल्याला एक ऍफिडेविट बनवावं लागणार आहे की आपण गॅप घेतलेला आहे. हे कोणत्या कॉलेजसाठी? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी. प्रायव्हेटचं पण दाखवतो, डीम्डचं पण दाखवतो. पण सर तुम्ही जे अकोला जिल्ह्यातले साहेब आहे, तुमचे जर डॉक्युमेंट जर का कंप्लीट नसतील, पण त्या लेकराचं नुकसान नका करू, ही माझी नम्र विनंती सर तुम्हाला. बघा आता आपण एक पुढचा अजून डॉक्युमेंट बघूया. हे तर गव्हर्नमेंट कॉलेजचं तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि आता पुढचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते एक आपण डीमचं बघून घेऊ. बघा आता हे DY पाटील मेडिकल कॉलेज आहे, महाराष्ट्रामधलं चांगलं नावाजलेलं कॉलेज की ज्यांनी डॉक्युमेंटची लिस्ट टाकलेली आहे. यामध्ये काय दिलेलं होतं की नीटचं कन्फर्मेशन पेज पाहिजे, जो आपण फॉर्म भरणार आता त्याचं कन्फर्मेशन पेज पाहिजे. पण यामध्ये कुठं काही गॅप सर्टिफिकेटचा उल्लेख आहे का? दिसतंय का तुम्हाला? कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. बघा यामध्ये जो 9 नंबरचा पॉइंट आहे त्यामध्ये आहे गॅप सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल. आणि आपले जे साहेब आहेत तर ते काय सांगतायत बघा की लोकांना चुकीची माहिती देणं बंद करा. सर ठीक आहे सर, बंदच करून टाकतो, पण यामुळे तुमचा काय फायदा होणार यात हे पण मला एकदा सांगा. बघा आता शेपा काय दिलेलं आहे, 2025 ला नीट दिली होती, रिपीट करत आहे. 2026 ला कसलं गॅप लागतं? चुकीची माहिती देऊ नका सर. 2025 ला नीट दिली म्हणजे तुमचा मुलगा 2025 मध्ये 12वी झाला, आता त्याला 1 वर्ष झालं. थोडे आपल्याला जागे व्हावं लागतं सर, पण तुमची ओळख आहे, मी तुम्हाला काही बोलणार नाही जास्त. थँक्यू. बाकीच्यांनी नक्की जर माहिती माझी प्रत्येक व्हिडिओ ती पटत असेल, याला पण एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थांबूया. ओके बाय. आणि सर राग मुळीच नाही, तुमच्यावर सुद्धा राग नाही. ओके थँक्यू.